लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांशी अल्पपरिचय करून मुलाखती घेतल्या जात आहेत। नाशिकच्या काँग्रेस भवन इथं काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांशी संवाद साधत शहरामध्ये प्रबळ उमेदवारांची चाचपणी केली जाते। आढावा घेतला शुभम बोडके यांनी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये काँग्रेस पक्ष देखील ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या जे इच्छुक उमेदवारांची जी मुलाखत आहे किंवा जे अर्ज आहे ते अर्ज या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्षांकडून दिले जात आहे। या संदर्भात शहराध्यक्षांकडून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलाखत देखील घेतली जाते। माझ्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजड आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण तयारी करताय, इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेताय, अल्पपरिचय नेमका काय असणार आहे किंवा क्रायटेरिया नेमका काय ठरवताय, इच्छुक उमेदवारांसोबत नेमका आपला काय संवाद होतो? खरं तर ही प्राथमिक सध्या सुरुवात आहे। ज्या प्रभागामध्ये उमेदवार इच्छुक आहे त्यांचं नाव, पूर्ण पत्ता, त्यांचा प्रभाग, त्याच्या प्रभागाचं नाव, तो एरिया, पदाधिकारी असेल तर संघटनेत कुठल्या पदावर काम करताय आणि त्या प्रभागाची माहिती असं एक छोटा अर्ज त्यांच्याकडनं आता भरून घेतोय। त्यांच्याकडनंच प्रभागाची माहिती आम्ही त्यांच्याकडनंच घेतो आहे, जेणेकरून जो इच्छुक उमेदवार आहे त्याला त्याच्या प्रभागाची माहिती आहे की नाही, सामाजिक संतुलन काय आहे, तिथे कशी परिस्थिती आहे, आता विकास कामांचा जो बोजवारा उडालेला आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती तो करतोय की नाही, एक माहिती आपण त्यांच्या सगळ्यांकडनं घेतोय। नक्कीच आपण बघतोय एकूणच नाशिक शहरामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहे। पूर्व विधानसभा मतदारसंघ असेल, मध्य विधानसभा मतदार असेल, त्यासोबत पश्चिम विधानसभा मतदारसंघ असेल। या तीनही विधानसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांकडनं जो इथं अर्ज या ठिकाणी घेतला जातो आणि पक्ष कार्यालयामध्ये त्यांचा अल्पपरिचय देखील शहराध्यक्ष हे स्वतः त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून या उमेदवारांशी संवाद साधताय आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी ही संपूर्ण आता काँग्रेस पक्ष आता काम करत असल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा।